माळशिरस तालुक्यातील मार्करवाडी गावामध्ये ज्या लोकांनी ग्रामस्थांनी ईव्हीएम मशीनवर आक्षेप घेत बॅलेट पेपरवर मतदान करण्याचं ठरवलं होतं, परंतु काही हस्तक्षेप झाल्यानंतर शासनाचा विरोध डावलून हे मतदान करणार होते, परंतु त्यांच्यावर काही जणांवर जवळजवळ 100हून अधिक जणांवर गुन्हेही दाखल झाले। त्याप्रमाणे आपण बघितलं तर आता गुन्हे दाखल झाल्यानंतर याचे पडसाद सगळे राज्यभर उमटले होते। विधान भवनात सुद्धा आज विधान भवनाचा पहिला दिवस होता, त्यामध्ये सुद्धा या मार्करवाडीची चर्चा सुद्धा झालेली होती, परंतु मार्करवाडीचं मतदान रद्द झाल्यानंतर गुन्हे दाखल झाल्यानंतर पहिल्यांदाच शरद पवार साहेब हे उद्याच्याला मार्करवाडीमध्ये येत आहेत। खरं तर उत्सुकता लागलेली आहे लोकांना। आता आपण बघितलं तर त्या ग्राउंडमध्ये आहोत आपण। आता उद्या शरद पवारांचं हेलिकॉप्टर पहिल्यांदाच या माळशिरस तालुक्यातील मार्करवाडी या गावामध्ये येणार आहे। एकंदरीत आता ही तयारी सुरू आहे। आपण पाहिलं तर याच गावामध्ये इंडिया आघाडीचे जे नेते मंडळी आहेत ते सुद्धा या गावाला भेट देणार आहेत, परंतु उद्या पहिल्यांदा शरद पवार या गावाला भेट देणार आहेत। आपण पाहिलं तर इंडिया आघाडीचे राहुल गांधी सुद्धा या गावामध्ये रूट मार्च काढणार आहेत असं आपल्याला समजलेलं आहे। आणि आता आपण त्या ग्राउंडवर उभा आहोत। आपल्याबरोबर मार्करवाडीचे सरपंच आपल्याबरोबर आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की काय सांगाल, कशा पद्धतीने तयारी सुरू आहे। आमचे उद्या सकाळी पवार साहेब येणार, त्यामुळे आमच्या गावाला उत्सुकता लागलेली आहे आणि ह्या ग्राउंडवर उद्या हेलिपॅडचं नियोजन केलेलं आहे। त्या अनुषंगानं गावामध्ये सगळे वाहनं ट्रॅक्टर वगैरे चालू आहेत। उद्या 9:30 ते 10च्या दरम्यान पवार साहेब येणार आहेत। काय चर्चा होणार आहे पवार साहेबांबरोबर? हे ईव्हीएम मशीन बद्दलच आम्ही चर्चा किंवा आमच्या गाव अंतर्गत आम्ही मतदान घेत होतो, लोकशाहीचा अधिकारच्या अनुषंगाने आम्ही पुढे चाललो होतो, पण प्रशासनानं आम्हाला करून दिलं नाही। आम्ही त्यांचा बी रूल पाळून आम्ही थोडं थांबलो। तेच साहेबांना त्या विषयावर आम्ही चर्चा करणार उद्या सकाळी। उत्तमराव जानकर साहेबांबरोबर अनेक जणांवर गुन्हे दाखल आहेत, कोणाला अटक वगैरे झाली? हो, 89 जणांवर गुन्हे दाखल झालेत आम्हाला। बघू आता पवार साहेबांना उद्या सकाळ बोलल्यानंतर आम्ही सगळेजण गाववाले बोलणार आहे की बाबा आमच्या गुन्हे असे दाखल झालेत। त्यानंतर बघूया पुढे काय मार्ग निघतो ते। मग आता पवार साहेबांच्या हेलिपॅडची वगैरे तयारी पूर्ण झालेली आहे? हो, संपूर्णपणे उद्या सकाळी हेलिपॅडची तयारी केलेली आहे। अजून पुढे काम चालू आहे। उद्या सकाळ 9 साडेनऊ पर्यंत आम्ही ते नियोजन सभेचे करून घेतो सगळं। नक्कीच, तर उद्याच्याला पवार साहेब मार्करवाडीमध्ये पहिल्यांदाच येत आहेत आणि ईव्हीएम मशीनवर ज्यावेळेस आक्षेप घेतल्यानंतर बॅलेट पेपरवर मतदान करण्याचं ठरवलं होतं, परंतु त्यावरही शासनानं बंदी घातली होती। त्यामुळे आता गुन्हे दाखल झाले होते, त्यावर पहिल्यांदाच शरद पवार हे मार्करवाडीमध्ये उद्या भेट देणार आहेत आणि आता त्यांची तयारी पूर्ण उद्याच्या सगळी तयारी झाली आपल्याला पाहायला मिळते। माऊली डांगे, माळशिरस, मार्करवाडी, पुढारी न्यूज।